खुडी शाळेत गावठी बाजाराचा उत्साह. विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यापाऱ्याचे धडे. देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा खुडी नंबर 1 येथे नुकताच गावठी बाजार हा नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानासोबतच स्थानिक कृषी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या बाजारात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला, फळभाज्या, रानभाज्या, कडधान्ये आणि खास कोकणी पद्धतीचा घरगुती नाश्ता व खाद्यपदार्थांची विक्री केली. ती स्टॉल्ससह विविध खाद्यपदार्थांच्या खमंग वासाने शाळा परिसर दरवरून गेला होता. पालकांनी आणि ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करत मुलांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पाहणी करताना गावचे सरपंच दीपक कदम यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपसरपंच शशिकांत कावले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुमित जोईल, उपाध्यक्ष प्रेरणा घाडी, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाडावे आणि पोलीस पाटील मृण्मयी आरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता दुखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामीण भागातील उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवावी याचे शिक्षण या उपक्रमातून मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शेती घेतली व ते माफक दरामध्ये खरेदी कशी करायची आणि बाजारभावाप्रमाणे कशी विक्री करायची हाही मुलांचा एक इथे त्या ठिकाणी त्यांना अनुभव भेटलेला आहे. त्यानंतर मला शिक्षकांचंही कौतुक करावं असं वाटतंय किंवा शाळा व्यवस्थापन समितीचं कौतुक करावं असं वाटतंय की ह्या ज्ञानाबरोबर आज व्यवहार ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान कसं शिकलं पाहिजे, गणिती भाषा कशी घेतली पाहिजे व 2 रुपयाची वस्तू खरेदी केली ती 3 रुपयाला गेली पाहिजे हे कळत नकळत देखील अध्यापनाच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा त्यांना ज्ञान भेटलेलं आहे आणि खरंच ते कौतुक आहे. आणि माझ्या माहितीनुसार या माझ्या गावातील विद्यार्थी आज वेगवेगळ्या माध्यमातून लोक करिअर घडवण्याच्या माध्यमातून प्रयत्न करतात, परंतु आज करिअर घडवत असताना निव्वळ नोकरी करणेच म्हणजे करिअर नव्हे तर उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा आणि शेतीमालाला सुद्धा चांगला भाव मिळण्यासाठी असे जर काही उद्योजक आपल्या गावातले निर्माण झाले तो निश्चितच माझ्या गावाचं नाव काढेल असं मला स्वाभिमानाने मला सांगावं असं वाटतंय. निश्चितच हे विद्यार्थी 100-200 काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला त्यातला निश्चितच या आपल्या भारत देशामध्ये उद्योजक म्हणून आणि कृषीप्रधान देशामध्ये आपली शेतीचा माल कसा विकला पाहिजे हे सुद्धा निश्चितच आपल्याला पटवून देतील. नमस्कार, मी शशिकांत कावले, खुडी उपसरपंच. आज आमच्या या पूर्ण प्राथमिक शाळा खुडी नंबर 1 या ठिकाणी हा जो मुलांचा लहान मुलांचा 1 ते 7वीपर्यंतच्या मुलांचा जो आठवडी बाजार भरला, अतिशय स्तुत्य उपक्रम. त्याबद्दल आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांचे आम्ही आभारी आहोत. कारण या उपक्रमामुळे आमच्या मुलांना अगदी चांगलं व्यवहार ज्ञान मिळालं आणि आमच्या गावातील ज्या ज्या प्रकारची फळं असतील, भाजीपाला असेल, हे या मुलांनी या ठिकाणी आणून अगदी खरेदी विक्री अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी केली आणि सर्व गावातील ग्रामस्थांनीसुद्धा या ठिकाणी येऊन अगदी चांगल्या प्रकारे त्या मुलांकडची भाजी अगदी सर्व मुलांकडे, म्हणजे असं म्हणू नये की काय ठराविक मुलांकडे भाजी, पण सर्व मुलांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे भाजीपाला होता आणि तो सर्वांनी अगदी चांगल्या प्रकारे विकत घेतला आणि त्या मुलांना अगदी प्रोत्साहित केलं. आणि व्यावहारिक ज्ञानाची बुद्धी वाढली, तसंच त्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन गणिती कौशल्य म्हणजे बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार या मूलभूत क्रियांचे ज्ञानाचं दृढीकरण व्हावं. शिवाय त्यांना टीमवर्क म्हणजे आपल्यासोबत आपल्या बरोबरच्या मुलांना आपली बाजार किंवा गावठी बाजार किंवा आपलं जे काही काम आहे ते चांगल्या प्रकारे कसं करावं याचं ज्ञान व्हावं. शिवाय त्यांच्या दरवेळीच खुडी, आचरा, कणकवली, देवगड इत्यादी ठिकाणी आईबाबांसोबत बाजारात जातात. तेथील लोक कसे विक्री करतात यातून आम्ही अनुभव घेतला आणि ते कसे विक्री करतात त्याचप्रमाणे आम्ही विक्री केली. आणि आज आमच्या शाळेत हा उपक्रम राबवल्याबद्दल मी शिक्षकांचे व सर्व ग्रामस्थांचे
मनापासून आभार मानते. धन्यवाद.